नमस्कार. मी मयुरी मालणकर आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे बीएससी कम्प्युटर सायन्स आणि बीसीए याच्या अभ्यासक्रमाची तयारी आणि त्यानंतरच्या करिअर संधी. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रोफेसर मुकेश जैन. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर हे बीटेक आयटी आहे. त्याचबरोबर मास्टर ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये सर युनिव्हर्सिटी रँकर देखील आहेत. सध्या ते डीप लर्निंग या विषयावरती संशोधन करतात. प्रोफेसर जैन हे सन सर्टिफाईड जावा प्रोग्रामर आहेत. पुण्यातील NSG अकॅडमीचे हे को फाउंडर तसेच प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर डिजिवर्क ऑनलाईन सर्व्हिसेस आणि कन्सल्टन्सीचे सुद्धा हे को फाउंडर आहेत. सरांनी आजवर अनेक विद्यार्थ्यांना 20हूनही अधिक विषय शिकवले आणि नवनवीन टेक्नॉलॉजीजवर प्रभुत्व मिळवण्याची सरांची खासियत आहे. गेल्या 14 वर्षांपासून सर शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आज त्यांना हा अनुभव फार फायदेशीर ठरतोय. सरांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंध देखील लिहिले आहेत आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. तर पुढे जाण्यापूर्वी आपल्या प्रश्नांकडे वळण्यापूर्वी मी NSG अकॅडमी बद्दल थोडं सांगू इच्छिते. पुण्यातील सदाशिव पेठ येथे ही अकॅडमी गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत आहे. बीएससी कम्प्युटर सायन्स आणि BCA या कोर्सेससाठी विद्यार्थ्यांमध्ये ही संस्था फारच लोकप्रिय आहे. सर सर्वप्रथम NSG अकॅडमीमध्ये बीएससी कम्प्युटर सायन्स आणि BCA या अभ्यासक्रमांच्या क्लासेसची सुरुवात नेमकी कशी झाली? नक्कीच NSG अकॅडमीची सुरुवात मी आणि माझे मित्र सुरेश अग्रवाल सर दोघांनी मिळून केलेली आहे. अगदी आम्ही इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला होतो त्याच वेळी आम्ही सेकंड इयर थर्ड इयरच्या मुलांना शिकवण्यास सुरुवात केली होती. तो काळ असा होता की सॉफ्टवेअर क्षेत्र झपाट्याने वाढत होतं. अर्थातच आजही ते वाढतंय, पण त्यावेळी असे रिसोर्सेस अवेलेबल नव्हते जे आज अवेलेबल आहेत. अगदी त्यावेळी म्हणजे 15 वर्षापूर्वी आम्ही इंजिनिअरिंगच्या ज्यावेळी थर्ड इयरला होतो त्याचवेळी आम्ही जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये इंटरनॅशनल सर्टिफिकेशन संपादित केले आणि नवनवीन टेक्नॉलॉजी शिकायची आणि ती शिकवायची याची आवड आम्हाला कॉम्प्युटर सायन्स IT क्षेत्राकडे घेऊन आली. BCS आणि BCA म्हणजे बीएससी कॉम्प्युटर सायन्स आणि BCA या दोन कोर्सेस बद्दल बोलायचं झाल्यास अगदी 12वी नंतर इंजिनिअरिंग न करताही तुम्ही सॉफ्टवेअर क्षेत्रात चांगलं करिअर याच्यात करू शकता. तर कोइन्सिडन्स असा झाला की इंजिनिअरिंग क्लासेस घेत असताना आमच्या स्टुडंटच्या संपर्कातील एक पालक आम्हाला भेटायला आले. त्यांच्या हातात मार्कशीट होती. मार्कशीट त्यांनी दाखवली आणि सांगितलं की ही मार्कशीट माझ्या मुलाची आहे. माझ्या मुलाला 12वी मध्ये म्हणजे 12वी सायन्समध्ये डिस्टिंक्शन होतं, पण आज परिस्थिती अशी आहे की त्याने प्रथम वर्ष बीएससी कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला आणि त्याचे 5 विषय बॅक राहिले. मी मार्कशीट बघितली, अंदाज घेतला आणि लक्षात आलं की 12वी मध्ये मुलं फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ्स या 4 विषयांच्या पलीकडे विचार करत नाहीत. 11वी 12वी मध्ये हेच विषय ते प्रिपेअर करत असतात. पण बीएससी कॉम्प्युटर सायन्समध्ये हे विषय 4 डोमेनमध्ये विभागले जातात. तिथे कॉम्प्युटर असतं, कॉम्प्युटरमध्ये 2 विषय मॅथ्स, स्टॅट्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यांचे प्रॅक्टिकल्स. आणि परिस्थिती अशी असते की 12वी क्लासेसच्या संदर्भात आपण बोलायचं झाल्यास फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो सगळ्याच विषयांचे क्लासेस एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते. पण त्यावेळी समजा एखाद्याला कॉम्प्युटर सायन्सचा सब्जेक्ट अवघड वाटला तर त्याने कॉम्प्युटर सायन्सचा वेगळा क्लास शोधायचा, इलेक्ट्रॉनिक्ससाठी वेगळा, मॅथ्ससाठी वेगळा. तर कॉलेज आणि क्लासेसचे नानाविविध वेगवेगळे त्यांचे टायमिंग हे दोन्ही जुळवून घेणं आणि त्याच्यात सेल्फ स्टडी करणं ह्या गोष्टी त्याला जमल्या नसतील. म्हणून आम्ही निर्णय घेतला की बीएससी कॉम्प्युटर सायन्स आणि BCA हे क्लासेस आपण चालू करायचे आणि मुलांना सगळे विषय एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून द्यायचे, जेणेकरून त्यांचा कॉलेज, त्यांचा सेल्फ स्टडी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बॅलन्स करता येईल. आणि सॉफ्टवेअर क्षेत्र म्हटलं म्हणजे प्रॅक्टिकल्स आलेच. ह्या प्रॅक्टिकलसाठी आम्ही कॉम्प्युटर लॅबची उभारणी केली आणि ह्या लॅबमध्ये त्यांचं स्किल डेव्हलपमेंट कसं करता येईल याचा विचार आम्ही केला आणि बीएससी कॉम्प्युटर सायन्स आणि BCA क्लासेसची सुरुवात झाली. त्या दिवसापासून तर आजपर्यंत आम्ही अनेक विद्यार्थी घडविले आणि आजही घडवित आहोत. सर बीएससी कम्प्युटर सायन्स आणि BCAच्या अभ्यासक्रमाविषयी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रामुख्याने मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या सिलेबस बद्दल बोलणार आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातल्या जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत किंवा ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत सगळ्यांचा सिलेबस जवळपास सारखाच असतो. बीएससी कॉम्प्युटर सायन्स हा साधारणतः 3 वर्षाचा कोर्स आहे आणि 6 सेमेस्टर मध्ये विभागलेला आहे. या कोर्सच्या पहिल्या वर्षात 4 ग्रुप्स मध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो. कॉम्प्युटर, मॅथ्स, स्टॅट्स, इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येकी 2 विषय असतात आणि त्यांचे प्रॅक्टिकल्स हे वेगळे असतात. म्हणजे साधारणतः एका सेमेस्टर मध्ये 8 थिअरी प्लस त्यांचे प्रॅक्टिकल्स आणि दुसऱ्या सेमेस्टर मध्ये परत 8 आणि त्यांचे प्रॅक्टिकल्स म्हणजे 16 वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा असतो.
आणि सेकंड इयर बीएससी कॉम्प्युटर सायन्स बद्दल बोललो तर स्टॅटिस्टिक्स तिथे नसतं. म्हणजे कॉम्प्युटर, मॅथ्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या फक्त 3 डोमेनचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. तिसऱ्या वर्षाला सगळे कॉम्प्युटर सायन्सचे विषय असतात. अर्थातच फायनल इयर आहे, अकॅडमिक प्रोजेक्ट तिथे असतोच. आणि परत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या बीसीए कोर्स बद्दल बोलायचं झाल्यास पालकांना इथे मात्र कन्फ्युजन असतं. नेमका तिथे 2 कोर्सेस आपल्या समोर येतात. एक बीबीएसीए असतो आणि एक बीसीए सायन्स असतो. बीबीएसीए ज्याला आधी बीसीए कोर्स म्हणायचे त्याला आता बीबीएसीए असं म्हटलं जातं. बीबीएसीए हा प्रामुख्याने जे मुलं 12वी नंतर आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स तिन्ही स्ट्रीमची मुलं ही बीबीएसीए ला प्रवेश घेऊ शकतात. बीसीए सायन्स बद्दल आपल्याला बोलायचं झाल्यास 12वी नंतर समजा तुमचं सायन्स असेल आणि मॅथ्स नसेल, बायोलॉजी असेल आणि तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल तर बीसीए सायन्स हा सुद्धा एक उत्तम कोर्स आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्स साठी मात्र आपल्याला 12वी मध्ये मॅथ्स कंपल्सरी असतं. बीबीएसीएच्या सिलेबस बद्दल बोलायचं झाल्यास पहिल्या वर्षी फायनान्शियल अकाउंटिंग, बिझनेस मॅथ्स आणि मॅनेजमेंटचा एक विषय सोडला तर तिन्ही वर्षांमध्ये सगळे कॉम्प्युटर सायन्सचे विषय असतात, कॉम्प्युटर रिलेटेडच असतात. अर्थातच फायनल इयरला प्रोजेक्ट असतोच. बीसीए सायन्स बद्दल पहिल्या वर्षी फक्त त्यांना अप्लाइड मॅथ्स नावाचा एक विषय असतो आणि नंतर तिन्ही वर्षात कॉम्प्युटर ओरिएंटेड सब्जेक्टच असतात. जसं मी सांगितलं की प्रोजेक्ट हा कंपल्सरी पार्ट असतो, तो फायनल इयरला त्यांना असतोच. आणि एनएचजी अकॅडमी मध्ये पहिल्या वर्षापासून तर शेवटच्या वर्षापर्यंत आपण प्रत्येक विषयाची तयारी करून घेत असतो. सर, दरवर्षी आपण ह्या ज्या कोर्सेस बद्दल बोलतोय म्हणजे बीएससी कम्प्युटर सायन्स आणि बीसीए या 2 कोर्सेसचा रिझल्ट ओव्हरऑल कसा असतो? खूप चांगला प्रश्न हा तुम्ही विचारलेला आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर प्रवेशाच्या वेळीच मिळायला हवं. म्हणजे बीएससी कॉम्प्युटर सायन्स आणि बीसीए ह्या कोर्सच्या सुरुवातीलाच जर ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं तर नक्कीच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून अभ्यासाची प्रेरणा मिळेल. मी विशेष सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे एसपीपीयूच्या रिझल्ट बद्दल बोलणार आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला एक रिझल्ट दिसतोय. तो जर तुम्ही ऑब्झर्व केला तर टीवाय बीएससी कॉम्प्युटर सायन्सचा तो रिझल्ट आहे. 2018चा तो रिझल्ट जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की फक्त 42.15% तो रिझल्ट लागलेला आहे. 2019चा जर आपण रिझल्ट बघितला तर आपल्या लक्षात येईल फक्त 0.3% तो इन्क्रीमेंट झालेला आहे. 12वीचा ज्यावेळी आपण रिझल्ट बघतो बोर्डाचा 80-90% जास्त लागतो. पण त्यावेळी पालक खूप टेन्शन मध्ये असतात, नानाविविध क्लासेस ते लावतात. पण ज्यावेळी बीएससी कॉम्प्युटर सायन्सचा रिझल्ट तुमच्या समोर मी ठेवला आहे तर तुमच्या असं लक्षात येईल की 80-90%चा रिझल्ट कम्पेअर करा आणि हा 42% रिझल्ट तुम्ही बघू शकता. तर तुम्ही जर पहिल्या दिवसापासून अभ्यासाची तयारी प्रॉपरली केली नाही तर टीवायला ह्या गोष्टी घडू शकतात. आणि त्याच उलट जर बीबीएसीएचा रिझल्ट बघू शकता हा फक्त जवळजवळ 51% लागलेला आहे. म्हणजे खूप काही मोठा फरक त्याच्यात नाहीये. 2019चा हा रिझल्ट आहे. तर तुमच्या असं लक्षात येईल की बीएससी कॉम्प्युटर सायन्स असो का बीसीए असो या दोन्ही कोर्सेसमध्ये अभ्यास केला तरच तुम्हाला फर्स्ट क्लास मिळेल. त्या उलट जर एनएचजी अकॅडमीचा विचार केला तर अनेक मुलांनी दैदिप्यमान असं यश मिळवलेलं आहे आणि आजही ते मिळवत आहेत. याचा एकच फक्त कारण आहे की आम्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची त्यांचा निकाल जुळवून घेतो आणि त्या पद्धतीने त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट पासून, त्यांच्या प्रॅक्टिकल पासून थिओरॉटिकल त्यांचं प्रिपरेशन बघत असतो. तर सर, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता बीएससी कम्प्युटर सायन्स आणि बीसीए या कोर्सेसच्या अभ्यासक्रमावरती काय परिणाम होईल? नक्कीच खूप मोठा परिणाम हा होणार आहे. आत्ताच मी तुम्हाला रिझल्ट दाखवला. हा रिझल्ट 2018-2019चा होता. अगदी त्यावेळी कोरोना नव्हता. अजूनही 2020चा रिझल्ट जो आहे तो पेंडिंग आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा रिझल्ट कसा लागेल त्याचं प्रश्नाचं उत्तर अजूनही यायचं बाकी आहे. तर कोरोना काळात अभ्यासाचं स्वरूप कम्प्लिटली बदलणार आहे. ट्रॅडिशनल वे ऑफ टीचिंग हे कम्प्लिटली बदलणार आहे आणि विद्यार्थ्यांना याची सवय करून घ्यावी लागणार आहे. अर्थातच स्क्रीन टाइम वाढेल, बऱ्याचशा अशा गोष्टी त्याच्यात वाढणार आहेत. या सेमेस्टर पासून पुढच्या सेमेस्टर पर्यंत कदाचित कोरोना आपल्या सोबत असणार आहे. तर अशा प्रकारे हे लक्षात घ्या की कोरोना असला तरी तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तर निश्चित कोरोनाचा काळ निघून जाईल आणि आपण चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षात पदार्पण करू. तर एनएचजी अकॅडमी मध्ये बीएससी कम्प्युटर सायन्स आणि बीसीए या अभ्यासक्रमाची तयारी नेमकी कशा प्रकारे करून घेतली जाते? एनएचजी अकॅडमी कोरोना काळ यायच्या आधी आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करत होतो. ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आम्ही व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करतो मुलांना, जेणेकरून परीक्षेच्या वेळी त्यांना त्याचं रिव्हिजन करता येईल आणि बरेचसे त्याचे फायदे आहेत.
A1 क्वालिटी हे व्हिडिओ असतात ज्याचा उपयोग आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून करत आहोत आणि ते खूप इफेक्टिव्ह असतात मुलांना, कारण ऐन वेळी सुद्धा मुलांना म्हणजे परीक्षेच्या वेळी सुद्धा अगदी त्यांना त्याचं रिव्हिजन करता येतं. आता या कोरोनाच्या परिस्थितीत नेमकी आम्ही कशी तयारी करून घेणार आहोत? 3 टप्प्यात हा अभ्यासक्रम आपण पूर्ण करणार आहोत. पहिला म्हणजे आपलं एक एनएसजी अकॅडमीचं ऍप असणार आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये आम्ही A1 क्वालिटीचे व्हिडिओ लेक्चर जे आहेत ते रेकॉर्ड करून आपल्यापर्यंत पोहोचवणार. ते आपण बघायचे आहेत. ते कम्प्लीट झाल्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंगचं दुसरं सेशन असेल. लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये त्या लेक्चरच्या संदर्भातले जे काही डाऊट्स असतील किंवा जे काही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या नसतील त्या तिथे आम्ही क्लिअर करतो. ते लाईव्ह स्ट्रीमिंग जे असतं त्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये प्रॅक्टिकलची जोड आपण घेऊ शकतो आणि हे प्रॅक्टिकल्स कंडक्ट करताना एनएसजी अकॅडमीची टीम रिमोट लॉग इनचा वापर करत असते. तर हे लेक्चर्स नेमके कशा प्रकारे घेतले जातात याचा आता आपण एक एवी पाहूया. आत्ताच तुम्ही हे व्हिडिओ सेशन्स आमचे बघितले असतील. या व्हिडिओ सेशन्स मध्ये आम्ही थिओरॉटिकल कन्सेप्ट, प्रॅक्टिकल कन्सेप्ट या सगळ्या कन्सेप्ट कव्हर केलेल्या आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक प्रोग्राम म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज साठी प्रोग्राम राईट करून दाखवणं हे खूप गरजेचं असतं. फक्त प्रोग्राम दाखवून जर त्याला एक्सप्लेन केलं तर मुलांना प्रॅक्टिकली त्याच्यातलं गांभीर्य राहत नाही. तर आम्ही प्रत्येक प्रोग्राम हा लाईन बाय लाईन म्हणजे प्रत्येक प्रोग्राम असो किंवा प्रोग्राम रिलेटेड प्रॅक्टिकल असो हा लाईन बाय लाईन लिहून त्या ठिकाणी एक्झिक्यूट करून दाखवत असतो. मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट असतील तर त्या कम्प्लिटली सॉल्व्ह करून तुम्हाला एक्सप्लेन केल्या जातात. थिओरॉटिकल कन्सेप्ट असेल तर अॅनिमेशनचा वापर करून किंवा त्या कन्सेप्ट प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनने तुम्हाला कशा पद्धतीने कळतील याचा विचार आम्ही करत असतो. त्याच्यावर आम्ही स्क्रिप्ट लिहित असतो आणि त्या पद्धतीने ते लेक्चर तयार होत असतं. ह्या लेक्चर्स मध्ये सिलेबसचा प्रत्येक टॉपिक आपण कव्हर करत असतो आणि या लेक्चरच्या अकॉर्डिंगच त्याला आपण नोट्स प्रिपेअर केलेल्या असतात आणि त्या नोट्स जर तुम्ही रेफर केल्या आणि हे लेक्चर्स बघितले तर इंटरनल एक्झाम असो की एक्सटर्नल एक्झाम असो कुठलाही प्रश्न तुम्ही सहजरित्या अटेम्प्ट करू शकतात. कोरोना काळात आपल्याला विचार वेगळा ठेवायला पाहिजे आणि याला संधी समजून आता आपल्याला पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे. आता डिस्टन्स हे बॅरियर ठेवून चालणार नाहीये. समजा तुम्ही पुणे शहरात एका एक्स लोकेशनला राहतात आणि आधी काय होत होतं की तुम्ही त्या डिस्टन्स बॅरियरमुळे क्लास फिजिकली अटेंड करू शकत नव्हते, पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज इझिली तुम्ही आमचे लेक्चर्स हे तुमच्या लोकेशनवर बसून 24/7 एनी टाइम यू कॅन गेट ऍक्सेस. इझिली तुम्ही त्याचा ऍक्सेस घेऊ शकतात आणि जी प्रॅक्टिकलची टीम आहे ती सदैव सज्ज असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून प्रॅक्टिकल तुमचे सॉल्व्ह करू शकतात. जर तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटी किंवा ऑटोनॉमस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असेल, बीएससी कॉम्प्युटर सायन्स किंवा बीसीए ला, आणि जर तुम्हाला असं वाटतंय की एनएसजी अकॅडमीची मदत आपल्याला होऊ शकेल तर नक्कीच आम्ही मदत करायला सदैव तत्पर आहोत. नोट्स पासून तर प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन पासून सगळ्या गोष्टी आमच्याकडे रेडी आहेत. याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, सगळ्यांनी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन एनएसजी अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे आणि हा ऍप डाउनलोड केल्यानंतर त्याला साइन अप करा. साइन अप केल्यानंतर तुम्हाला तिथे फ्री कोर्सेसचा सेक्शन मिळेल. त्या फ्री कोर्सेसच्या सेक्शनचा तुम्हाला लाईफ टाइम ऍक्सेस असणार आहे. आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये कंटिन्युअसली अपडेट असतो. नवनवीन व्हिडिओ आम्ही त्याच्यात अपलोड करत असतो. तुमच्या कोर्सेस संदर्भातील तर व्हिडिओ त्याच्यात असतातच.
त्यानंतर मिसलेनियस म्हणून त्याच्यात एक सेक्शन असतो. त्या सेक्शन मध्ये करिअर संदर्भातील म्हणजे उच्च शिक्षणाबद्दल ज्या काही संधी असतील त्याच्या रिलेटेड एक सेक्शन असतं. तुमचे सिलेबस त्याच्यात असतात, क्वेश्चन पेपर त्याच्यात असतात आणि स्टडी मटेरियलही अगदी आम्ही त्याच्यात ऍड करत असतो. तर नक्कीच त्या ऍपचा उपयोग तुमच्या कोर्ससाठी तुम्हाला होणारच आहे. त्याच्याऐवजी जसं की मी तुम्हाला सांगितलं की कॉम्प्युटर सायन्सच्या क्षेत्रात म्हणजे सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात अनुभव तर महत्वाचा असतो, पण अनुभवाच्या सोबत आपल्याला कंटिन्युअसली अपडेट राहिलं पाहिजे. टेक्नॉलॉजीच्या सोबत आपल्याला चालावं लागतं. या संदर्भात एनएसजी अकॅडमी कंटिन्युअसली अपडेट करत असते. जशी जशी टेक्नॉलॉजीमध्ये नवीन नवीन इन्व्हेन्शन्स होतात, नवीन नवीन कन्सेप्ट येतात, त्या कन्सेप्ट संदर्भातले नवनवीन व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरही टाकत असतो. तुम्ही युट्यूबला एनएसजी अकॅडमी नावाने सर्च करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जे आम्ही कंटिन्युअसली पोस्ट करतो त्याचा तुम्हाला ऍक्सेस मिळू शकेल. आता प्रॅक्टिकलची तयारी नेमकी आम्ही कशी करून घेणार, तर प्रॅक्टिकलसाठी ज्या अर्थी मी तुम्हाला सांगितलं की आम्ही कुठलीही तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तिथे दाखवणार नाहीये. सुरेश अग्रवाल सर जे आमचे प्रोग्रामिंग एक्सपर्ट आहेत, लाईन बाय लाईन प्रत्येक कोड हे तिथे लिहितात आणि त्यानंतर त्याला एक्झिक्यूट करत असतात. लाईन बाय लाईन लिहिल्यामुळे तुम्हाला अल्गोरिथमिक फ्लो हा प्रॉपरली कळतो. हे तुम्ही सगळ्यात महत्वाचं इथे लक्षात घ्यायचं आहे. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे काही लिमिटेशन्स आहेत. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमुळे तुमची अनालिटिकल ॲबिलिटी त्या पद्धतीने वाढत नाही. तुम्ही नोट्स हे प्रॉपरली काढू शकत नाही. तर इथे लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट केल्यामुळे आपल्याला अल्गोरिथमिक फ्लो तर कळणारच, पण त्याच प्रोग्रामला तुम्ही रिअल टाइम मध्ये टाईप करून तो प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता. सो बीएससी कम्प्युटर सायन्स आणि बीसीए या कोर्सेस नंतर करिअरच्या म्हणा किंवा उच्च शिक्षणाच्या कोणत्या नेमक्या संधी उपलब्ध आहेत? भरपूर संधी आजकाल उपलब्ध आहेत. बीएससी कॉम्प्युटर सायन्स किंवा बीसीए हे कोर्सेस केल्यानंतर कॉलेजमधून या मुलांना डायरेक्ट प्लेसमेंट मिळते. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्हाला कमीत कमी फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन मिळवलाच पाहिजे. त्यानंतर आमचं असं म्हणणं असतं की समजा तुम्ही बीएससी कॉम्प्युटर सायन्स किंवा बीसीए करून थांबला तर तुम्हाला पे स्केल लाईफ टाइम तुम्हाला एक लिमिटेड स्वरूपात असते. म्हणून तुम्ही एमसीएस किंवा एमसीए या कोर्सेसकडे वळायला पाहिजे. एमसीए तुम्ही एनआयटीज मधनं करू शकता, तुम्ही चांगल्या चांगल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करू शकता. त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झामची गरज असते. नीम सीईटी एंट्रन्स एक्झाम आहे, स्टेट लेवल एमसीएच्या एंट्रन्स एक्झाम असतात. या एक्झामचं प्रिपरेशन एनएसजी अकॅडमी मध्ये केलं जातं. म्हणजे बीएससी कॉम्प्युटर सायन्स किंवा बीसीए या कोर्सेसची सुरुवात केली तर पार एमसीए पर्यंत जाऊन आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध असतात. तर जेही मुलं आज सेकंड इयर किंवा थर्ड इयर मध्ये आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि एमसीएच्या दृष्टिकोनातून त्यांनी एंट्रन्सचं प्रिपरेशन करायला हरकत नाही, जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि चांगल्या पद्धतीने त्यांना तिथे प्लेसमेंट मिळेल. तर नीम सीईटी सारख्या किंवा स्टेट लेवल सारख्या एमसीए एंट्रन्सचं प्रिपरेशन करण्यासाठीचं जे प्लॅटफॉर्म आहे ते आपल्याकडे रेडी आहे. नॅशनल लेवल नीम सीईटीची एक्झाम तुम्ही प्रिपेअर करू शकता आणि डेफिनेटली एमसीए साठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे भारतातल्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये येतात किंवा चांगल्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स मध्ये येतात त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश मिळवू शकतात. एनएसजी अकॅडमीची टीम तुमची साथ द्यायला सदैव तत्पर आहे. फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाका. नक्कीच. तर एनएसजी अकॅडमी आणि या कोर्सेस बद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिल्या गेलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर हाय पाठवू शकता. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या विद्यार्थ्यांना एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.